असं मी समजत नाही. पण वैचारिक दृष्टिकोनातून त्या ट्रेड युनियनने त्याच्यावर असा जबरदस्त इम्पॅक्ट केलेला आहे की तो माणूस आंबेडकर विचारांच्या कॉन्ट्राडिक्टरी दृष्टिकोनातून तो आज चालतो आहे. एक वेळ भारतीय मजदूर संघ आता 6 डिसेंबरला संपत होता देशव्यापी. का 6 डिसेंबर नाही, 6 डिसेंबरला त्यांचा तो बाबरी मस्जिद पाडली त्यावेळी कॉल होता, ट्रेड युनियन म्हणून कॉल होता, सर्व लोकांनी सामूहिक सुट्टीवर जावं. त्याचा एक मेंबर होता मेसराम बँकेमध्ये. मी त्याला विचारलं, अरे म्हणलं तू आज कसा? म्हणजे आमच्या युनियनचा संप आहे. कशा करताय? तर म्हणे ते अयोध्याच्या तर हे झालं ना म्हणे, म्हणून आम्ही कॉल दिला 6 डिसेंबरला. म्हणजे तो मेसराम आहे, तो आंबेडकरांचा भाष्यकारही आहे, परंतु कामगार चळवळीमध्ये आजही चातुर्वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या कामगार चळवळीचा तो गुलाम आहे. आणि म्हणून हे कॉन्ट्राडिक्शन जर आम्ही ठेवून काम करत असू आणि हे कॉन्ट्राडिक्शन जर दूर केलं तर मला तरी असं वाटते की या देशामधली ट्रेड युनियन, या देशामधली कामगार चळवळ ही अशी चळवळ आहे की संघटित क्षेत्रामधल्या 100% कामगारांचा सहभाग घेणारं व्यासपीठ. माननीय अशोक सोनावणे यांनी आभार प्रदर्शन केले. आभार प्रदर्शनानंतर द्वितीय सत्र संपले. दुसऱ्या दिवशी सर्व कर्मचारी व अधिकारी वर्ग उत्स्फूर्तपणे ठरलेल्या वेळात अधिवेशनाच्या जागी जमा झाले. या संघटनेचे सल्लागार माननीय RU रंगारी साहेब व मुख्य अभियंता व सिनियर बॅकवर्ड क्लास इंजिनियर्स अँड ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष माननीय ST शिंदे साहेब यांनी आपले मौलिक विचार प्रकट केले. आज आपल्यासोबत आहेत दोन माननीय श्रीयुत रमेश रंगारी साहेब आणि SD शिंदे साहेब. आपण त्यांना थोडक्यात परिचय करायला सांगूया. सर प्लीज. जय भीम. मी रमेश रंगारी, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातून मी सुपरिटेंडिंग इंजिनियर म्हणून रिटायर्ड झालो. या महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा मी सल्लागार म्हणून आहो. सर आपला परिचय द्या. जय भीम. मी संजय शिंदे, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये मी सध्या मुख्य अभियंता या पदावर कार्यरत आहे आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन या संघटनेचा बराच काळ मी केंद्रीय पदाधिकारी होतो आणि सध्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ बॅकवर्ड क्लास सिनियर इंजिनियर्स अँड ऑफिसर असोसिएशन या संघटनेचा मी अध्यक्ष आहे. धन्यवाद. मला आपल्याला थोडक्यात प्रश्न विचारायचे आहेत. माझा पहिला प्रश्न असा आहे, महाराष्ट्र राज्याच्या मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचं ध्येय काय आहे? महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचं जे आदर्श आहे ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 12 फेब्रुवारी 1938ला कामगार संघटनेचं ध्येय त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते ध्येय म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय अभिप्रेत असलेली समाज व्यवस्था निर्माण करणे हे ते ध्येय आहे. शिंदे साहेब, आपल्याला असा प्रश्न आहे की हे अधिवेशन भरवलंय, ह्या अधिवेशन भरवण्यामागे उद्दिष्ट काय आहे? अधिवेशनाचे 2 प्रमुख उद्दिष्ट आहेत. एक तर जी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जी कार्यकर्ते आहेत मागासवर्गीय संघटनेची, ह्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचं प्रयोजन आपण या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण हे करतो आणि ह्या आलेल्या कार्यकर्त्यांना आपण आपला जे काही विषय आहेत त्या विषयाच्या नुसार
त्या वर्षी जे काय प्रसंग झाले आहेत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात समाजरचनेमध्ये जे काय प्रसंग झाले आंतरराष्ट्रीय ह्या सगळ्या याच्यावर चर्चा करून त्याची संपूर्ण माहिती आपल्या कार्यकर्त्यांना देणं हे एक ट्रेनिंग एक प्रकारचं ट्रेनिंग आहे, शिक्षण आहे, ते देण्याचा आमचा प्रयत्न असतो. हे दोन महत्त्वाचे भाग. सर, हमारे सामने एक बहुत बड़ी समस्या है, वो है फ्रेंचाइजी. तो आपको क्या लगता है, क्या ये सच में ज़रूरी है या नहीं? फ्रेंचाइजी जरूरी है या नहीं, ये डिबेट का मुद्दा हो सकता है, क्योंकि संगठन की तरफ से हम लोग कहते हैं कि फ्रेंचाइजी होना जरूरी नहीं है. हमारे लोग इतने सक्षम हैं, आज तक इतिहास यदि एमएससीबी का इतिहास 1960 से हम लेते हैं तो हमारे यहाँ इतने सक्षम लोग हैं कि ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडल को ये स्तर पर लेके आए हैं. बहुत बड़ी बड़ी योजनाएं उन्होंने अच्छी तरह से प्रभावित की है और संरक्षित की है. और इसके वजह से हमारे लोगों में जो क्षमता की बात होती है, कुछ राजकीय लोग एमएससीबी कर्मचारियों की क्षमता की बात करते हैं, तो हमें उनको कहना है कि हमारे यहाँ उच्चतर स्तर की क्षमता है और ये हमने एस्टेब्लिश करके दिया है ऑल इंडिया लेवल पे भी. तो फ्रेंचाइजी करना वैसे हमारे संगठन के हिसाब से कोई ज़रूरी नहीं है. सर, आपको क्या लगता है फ्रेंचाइजी का आम इंसान पर क्या असर पड़ रहा है? फ्रेंचाइजी का सिंपल मीनिंग ये है कि प्राइवेटाइजेशन की तरफ अपनी मूवमेंट करने का. अभी जब प्राइवेटाइजेशन की बात आती है तो प्राइवेटाइजेशन के जो ग्लोबल फोर्सेस है, ग्लोबल फोर्सेस का आउटकम प्राइवेटाइजेशन है. और ग्लोबल फोर्सेस को सही ढंग से यदि जानना है तो जानना पड़ेगा कि ये ग्लोबल फोर्सेस कहाँ से आए हैं. तो ग्लोबल फोर्सेस क्रिएट हुए हैं. इसराइल का ज़ोयनिस्ट जो ग्रुप है वो एक फोर्स है जो वर्ल्ड की इकोनॉमी कंट्रोल करता है अमेरिका के थ्रू. रेसिज्म है वो उसके साथ जुड़ा हुआ है, वेस्टर्न रेसिज्म. और थर्ड फोर्सेस है इंडिया का ब्राह्मणिज्म. दिस थ्री फोर्सेस का वर्ल्ड लेवल पे टाइप हुआ है. और टाइप होने के वजह से ये खाऊजा का जो धोरण है, खासगीकरण, उदारीकरण, जागतिकरण, वो अपने उद्देश्य के लिए, कैपिटलिस्ट उद्देश्य के लिए उन्होंने आगे बढ़ाया है. आगे बढ़ाया, सिंपली आगे ही बढ़ाया नहीं है. उन्होंने क्या किया है कि उन्होंने उनका जो सैमुअल हंटिंगटन का जो है क्लैश ऑफ सिविलाइजेशन, ये उनका मूवमेंट करने का मुझे ये एरिया है. क्लैश ऑफ सिविलाइजेशन की वजह से उन्होंने क्या किया, दे हैव क्रिएटेड द टू वर्ल्ड वॉर टाइप. फर्स्ट वाज ए गल्फ वॉर, सेकंड इज द इराक वॉर. और अभी ऐसा डर लगता है कि थर्ड वर्ल्ड वॉर में एंट्री हो सकती है. तो इसके लिए ग्लोबलाइजेशन का जो पार्ट है, भांडवलदारों को रोकने का जागतिक लेवल पे और इंडिया के लेवल पे इतना एसेंशियल हो चुका है और इसीलिए फ्रँचायझी का विरोध होना चाहिए. सर, भारतामध्ये कर्मचारी संघटना असायलाच हवी, पण मागासवर्गीय कर्मचारी संघटना असायलाच हवी का? याचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. ते उत्तर असं आहे की भारतामध्ये बहुजनांच्या विरोधात कार्य करणाऱ्या दोन प्रवृत्त्या आहेत. त्या प्रवृत्त्या म्हणजे ब्राह्मणिझम आणि कॅपिटलिझम, ज्याला ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. सामाजिक समतेच्या विरोधात वावरणारी प्रवृत्तीला ब्राह्मणशाही आणि आर्थिक समानतेच्या विरोधात वावरणाऱ्या प्रवृत्तीला त्यांनी भांडवलशाही म्हटलेलं आहे. या दोन्ही प्रवृत्त्या असताना या दोन्ही शत्रूच्या विरुद्ध भांडणार कोण, हा प्रश्न बाबासाहेबांच्या पुढे असताना त्यांनी म्हटलं की इथला जो सामाजिक स्तरावरती ज्या लोकांचं शोषण झालं तो संघटित कामगार आणि असंघटित कामगार हा इथे 85% कामगार असताना या दोन्ही कामगार शक्तींनी एकत्र येऊन या दोन्ही शत्रूच्या विरुद्ध भांडायला पाहिजे. या ठिकाणी क्लॅरिफिकेशनच आहे, ब्राह्मणशाहीचा अर्थ ब्राह्मण नाही. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय या मूल्याच्या विरोधात जी प्रवृत्ती आहे तिला बाबासाहेबांनी ब्राह्मणशाही म्हटलेलं आहे. आणि म्हणून या शक्तीच्या विरुद्ध भांडण्याकरता मोठ्या प्रमाणात जन आंदोलनाची आवश्यकता आहे. तेव्हाच कुठे या शक्तीवरती आपण ताबा मिळवू शकतो.
ह्या विचारांनंतर आनंद गायकवाड लिखित आतंक हा अतिशय सुंदर एकपात्री प्रयोग सुनील वासनिक यांनी सादर केला. आतंक आहे मी माणसांची दुनिया उजाड करणार आहे, उद्ध्वस्त करणार आहे, कारण मी आतंक आहे. दुःख, दैन्य, दास्य, अन्याय, अत्याचार, खून, बलात्कार, जाळणे, मारणे आहे, तोपर्यंत मला मरण नाही. बहार मांगाच्या घराले 4 दोन काड्या आणि मारवाड्याच्या हिची बहीण लई महाल माड्या. बामणाची पोरं ऑफिसर होय आणि भंग्याची लेख मात्र झाडूच मारत राहे. जमीनदार लेखाचे लई मजा करे पण शेतकरी शेत मजूर रोज रोज मरे. ए बा गेला काय बागा फाटली वाटते, माई चड्डी बी फाटती वाटते. हसता माई चड्डी फाटली तर हसता. अरे सारा देशात फाटला आहे इथून तिथून. पहिले पंजाब फाटला, मग काश्मीर पेटलं, कधी पंजाब पेटते, कधी राजस्थान पेटते, कधी गुजरात पेटते आणि आता आता तर आपला फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र पेटते. परवा नाही का आणि ते बांग त्या बीड जिल्ह्यामध्ये आमच्या शिकाले जाणाऱ्या पोरीची विटंबना केली आणि याच मराठवाड्यात त्या जोंधळेले जिवंत जाळून मारला आणि आता तर त्या सोनवणेच्या यशवंताले पेट्रोल टाकून जिवंत जाळून टाकलं. जिथं तिथं हा असा सैतानाचा नंगानाच सुरू आहे. हे दारिद्र्य, हे भूक, हे अन्याय, हे अत्याचार, हे जाळणं, हे मारणं जोपर्यंत आहे तोपर्यंत मी राहणार आहे, कारण मी आतंक आहे. तुम्ही प्रश्न मिटवत नाही तोपर्यंत मी राहणार आहे. तुम्ही समस्या मिटवणार नाही तोपर्यंत मी राहणार आहे, कारण मी आतंक आहे. धर्मनिरपेक्षता अशा महान विषयावर द्वितीय दिवसाचे चर्चासत्र सुरू झाले. प्रसिद्ध साहित्यकार माननीय आनंद गायकवाड यांनी आपले मौलिक विचार लोकांसमोर मांडले. मला असं वाटतं की इथले कामगार पोटासाठी लोकांना साहेब म्हणणारे कामगार नाहीत लोकनाथजी. ज्यांच्या हातामध्ये फुले शाहू आंबेडकरांची ऊर्जा आहे हे कोणाचेच वैचारिक गुलाम असू शकत नाही. सर्वसामान्य भाषेमध्ये सांगितलं गेलं पाहिजे धर्मनिरपेक्षता म्हणजे काय. अतिशय सोपा शब्द आहे. तुमचा आमचा धर्म असू शकतो, प्रत्येकाचा. कोणी हिंदू असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, जैन असेल, हिंदू शीख असेल, पारशी असेल. देशाचा, राज्याचा, शासनाचा, सरकारचा कुठलाही धर्म नसणे ही धर्मनिरपेक्षता आहे. ती इथं राबवल्या जाऊ नये, तिची अंमलबजावणी होऊ नये म्हणून इथले जे काही धर्मांध मुखंड आहेत, धर्माधिकारी आहेत, ते सतत प्रयत्नशील असतात. धर्माच्याच आधाराने अध्यात्म सांगता सांगता हा धर्म, इथला धर्म, त्याने धर्माला कायद्याचं आणि नियमाचं रूप दिलं. या कायद्याने, या धर्माने, या नियमांनी माणसात दुफडी निर्माण करून टाकली. तो ब्राह्मण, तो क्षत्रिय, तो वैश्य, हा शूद्र, हा अतिशूद्र, हा अस्पृश्य. केवळ मूठभर लोकांनी धर्माचा आधार घेऊन या देशामध्ये धर्मांधता निर्माण केली, मनुस्मृतीचं राज्य आणलं. हे कसं झालं? त्यांना हक्कांपासून वंचित केलं. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सगळे हक्क हिरावून घेतले. बाबासाहेब आंबेडकर सांगतात हे करत असताना या देशातले ब्राह्मणांचे जे झगडे झालेत क्षत्रियांसोबत, ब्राह्मणांना लक्षात आलं की क्षत्रियांच्या समोर, त्याच्या तलवारी समोर आपण टिकू शकत नाही आणि म्हणून त्यांनी क्षत्रियांशी हात मिळवणी केली. हात मिळवणी केल्याच्या नंतर वैश्यांना सोबत घेतलं आणि या तिघांनी मिळून शूद्रांचं शोषण करण्याचा नियम आणि कायदा इथं रुजू केला. याला मात्र टक्कर देणारा एकच महामानव समोर आला पुढं, तो म्हणजे सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध. त्याने काय केलं? सगळ्यात पहिल्यांदा वेद नाकारला.
माणसा माणसातली दरी नाकारली, भेदभाव नाकारलेत. आणि असं झाल्यामुळे झालं का, अशिक्षित माणसाला भिक्खू बनवून, श्रवण बनवून ब्राह्मणाच्या बरोबरीला आणून बसवलं. आणि म्हणून त्या काळामध्ये शूद्र लोक सुद्धा राजे झालेत. अनेकांना वाटतं की बुद्ध तत्वज्ञान म्हणजे एका धर्माचा भाग आहे. चुकीची कल्पना. बुद्धाच्या तत्वज्ञानाला कुठल्याही धर्माच्या लेबलची गरज नाही. ते खुद्दच एक धर्मनिरपेक्ष धम्म आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सम्राट अशोकाचा काळ जो होता, अशोकाच्या काळामध्ये सम्राट अशोक इतका उदार होता, त्याने सगळ्या धर्माला आश्रय दिला आणि त्याच्या उदार वृत्तीमुळे अनेक ब्राह्मणवादी मंडळी घुसलीत आणि पुढे त्याचा फायदा त्यांना मिळाला. सम्राट अशोकाचा नातू राजा बृहदत्त याचा खून सामवेदी ब्राह्मण पुष्यमित्र शृंगाने केला आणि सगळी सत्ता आपल्या हातात घेतली. पुष्यमित्र शृंगाला बृहदत्ताचा खून करून हे सिद्ध करायचं होतं. इथली जी राजसत्ता आहे, या राजसत्तेतील बुद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव नष्ट करून इथं ब्राह्मणी सत्ता प्रस्थापित करण्याचा उद्देश पुष्यमित्र शृंगाचा होता. आणि मग तिथेच मनुस्मृतीचा उदय झाला. मित्र हो, मनुस्मृतीसोबत आपणही लढलो. हा जो संघर्ष आहे, हा सनातन संघर्ष आहे, तो आजचा नाही आहे. लॉ युनियनच्या वार्षिक अधिवेशनामध्ये बाबासाहेब आंबेडकर सांगतात की युरोपामध्ये पोपची सत्ता झुगारून देण्यासाठी जेवढे लढे झाले, जेवढ्या क्रांत्या बाहेर झाल्या, त्यापेक्षा जास्त क्रांत्या लढे भारतात झालेले आहेत. भारतामध्ये धर्माधिष्ठित कायदा आणि धर्मनिरपेक्ष कायदा यांच्यामध्ये झगडे सुरू होते आणि या झगड्यामध्ये धर्माधिष्ठित कायद्याचा विजय झाला. आपण हा जो प्रवास पाहिला, तो प्रवास थेट आपण 26 जानेवारी 1950 पर्यंत येतोय. जात या धर्मानं सांभाळलेली आहे. त्याला कदाचित आपण ब्राह्मणी धर्म म्हणू, हिंदू धर्मही म्हणू शकतो. आणि ही जात या देशाला आजही विखंडित करून ठेवते आहे आणि इथंच धर्मनिरपेक्ष राज्याचा पराभव होतो आहे. राम जन्मभूमीच्या संदर्भामध्ये अयोध्येला राम जन्मभूमी व्हावी यासाठी PVRK नावाचा एक PVRK प्रसाद नावाचा एक व्यक्ती, ज्याने एक पुस्तक काढलं, एमी जारी गिंदा ते म्हणून. याचा अर्थ वास्तवात घडलेला असा होतो. हा PV नरसिंहराव यांचा विश्वासू, जे प्राईम मिनिस्टर होते देशाचे, त्यांनी त्या पुस्तकात लिहिलं की या अयोध्येमध्ये राम जन्मभूमी, राम मंदिर बांधण्याचं काम PV नरसिंहराव करणार होते, परंतु 1996 मध्ये सत्तेतून पायउतार झाल्यामुळे त्यांना ते करता आलं नाही. आणि त्यांच्याच राजवटीमध्ये, त्यांच्याच कार्यकाळामध्ये बाबरी मस्जिद पाडल्या गेली. हा केवळ योगायोग समजता येईल का आपल्याला? हिंदू मानतात की या ठिकाणी रामाचा जन्म झाला, ही राम जन्मभूमी आहे आणि म्हणून कोर्टही मानते की ती राम जन्मभूमी आहे. हा कोणता निकाल आहे? याचा काय अर्थ काय घ्यायचा आम्ही? आणि हाच निकाल महाबोधी सोसायटीचं जे बुद्धगयेचं विहार आहे तिथं लागू होत नाही. तिथं त्यांनी सांगितलं, शासनकर्ते मोठे चलाक असतात, राज्यकर्ते मोठे चलाक असतात. त्यांना एखादा प्रश्न भारी वाटायला लागला की ते न्यायपालिकेकडे ढकलून देतात आणि न्यायपालिका त्याला घोळत राहते. महाबोधी सोसायटीच्या बुद्धगयेच्या विहारामध्ये त्यांनी निकाल दिला की 5 लोकांची समिती राहील, त्याच्यात 2 हिंदू 2 बौद्ध राहतील आणि त्याचा अध्यक्ष कोण राहील तर त्या जिल्ह्याचा कलेक्टर राहील, परंतु अट अशी आहे की तो हिंदू असला पाहिजे. म्हणजे 5 पैकी 3. जसं राम जन्मभूमीच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट जो निकाल देतो तो बुद्धगयेच्या बाबतीत देत नाही. म्हणजे नेमकं या देशामध्ये काय सुरू आहे? माननीय रणसुंभे सर यांनी धर्मनिरपेक्षता या विषयावर आपले विचार व्यक्त केले. या देशातला एक वर्ग सतत असं म्हणत असतो की धर्मनिरपेक्षता ही युरोपातून आलेली संकल्पना आहे, ती या देशात राबवणं फार हिताचं नाही. या विचारकांना फक्त एकच मुद्दा असा सांगावासा वाटतो की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे सर्व साधनं जी युरोपातून आली
त्याचा आपण सर्रास वापर करत असतो. आणि त्याच पद्धतीनं धर्मनिरपेक्षता ही संकल्पना देखील जगातल्या सर्व माणसाच्या उन्नतीशी संबंधित आहे आणि म्हणून ती एका विशिष्ट जातीची, एका विशिष्ट देशाची आहे अशा पद्धतीचे निकष त्याला लावता येणार नाही. मी त्या काळातली गोष्ट बोलतोय जेव्हा भाषेचाही उद्गम झालेला नव्हता. त्या काळी ज्यावेळी माणूस हा या पृथ्वी तलावर विकसित होत होता त्यावेळी तो निसर्गाच्या सान्निध्यात राहत असताना हळूहळू त्याची बुद्धी विकसित होत गेली आणि या बुद्धीच्या अन्वये त्यांनी हळूहळू या निरीक्षणातून काही गोष्टी त्याला समजू लागल्या. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची बाब त्याला असं लक्षात आलं की या पृथ्वी तलावर जे काही बदल होतात ते आकाशातून बदल होतात. त्यामुळे त्याला हळूहळू असं वाटू लागलं की या आकाशाच्या पलीकडे कोणीतरी असावा जो हा बदल घडवून आणत आहे. आणि त्याच्यातून हळूहळू शेकडो वर्षाच्या त्या निरीक्षणातून त्याला असं वाटू लागलं की त्या आकाशाच्या पलीकडे कोणीतरी आहे. कारण विनाश जे घडतं तेही आकाशातून, जी समृद्धी येते तेही आकाशातून, जे नवजीवन येतं तेही आकाशातून. आणि त्यातून त्याला असं वाटू लागलं की आपला जर विनाश टाळायचा असेल तर त्या आकाशाच्या पलीकडे जो कोणी आहे त्याची कृपा आपल्यावर असावी लागते. आणि त्यातून मग त्या समाज गटात, समाज हा शब्दही बरोबर नाही, पण त्या गटात जी धूर्त माणसं होती, जी काम करू इच्छित नव्हती, त्याला हळूहळू लक्षात आलं की हा सगळा जो समूह आहे हा त्या आकाशाच्या पलीकडे कुठेतरी त्या शक्तीवर श्रद्धा ठेवतो आणि मग त्याचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करण्यासाठी म्हणून तो असं म्हणू लागला की तो जो कोणी आहे आकाशाच्या पलीकडे त्याची भाषा मला समजते, त्याला प्रसन्न करायचे उपाय माझ्याकडे आहेत, माझ्या माध्यमाने तुम्ही त्याच्यापर्यंत जाऊ शकता. जगातल्या सर्वच धर्मांनी ईश्वराचं अस्तित्व आकाशाच्या पलीकडे मानलेलं आहे. त्याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे की हे मानवी निरीक्षणातून निर्माण झालेली ही कल्पना आहे त्या शक्तीबद्दल, त्या ऊर्जेबद्दल. आणि म्हणून याच्यातून हळूहळू धर्मग्रंथ तयार होऊ लागतात. धर्मग्रंथाचा उद्देशच मानवी जीवनावर नियंत्रण ठेवणं एवढंच असतं. धर्मग्रंथाची रचना करणारा महापुरुष जो असतो तो विवेक आणि नैतिकतेने मानवी समूह जगावं यासाठी त्याची धडपड असते. पण असं जर विवेक आणि नैतिकतेने जगू लागले तर हा जो मधला दलालाचा वर्ग आहे याचं अस्तित्व आणि याची सुरक्षितता धोक्यात येते. आणि म्हणून कुराणाचा अर्थ सांगणारा मुल्ला मौलवींचा वर्ग तयार होतो किंवा बायबलबद्दल बोलणारा ख्रिश्चन मिशनऱ्यांचा किंवा त्या फादरचा वर्ग तयार होतो. त्याचप्रमाणे वेद उपनिषदांचा आणि शास्त्राचा अर्थ सांगणारा एक पुरोहित वर्ग तयार होतो. हे जगभरच्या धर्मग्रंथातून आपल्याला हे दिसून येतं. कुराणात हेही सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे माणसांनी जगायला पाहिजे किंवा बायबलमध्ये हे सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे जगायला पाहिजे, स्मृती ग्रंथात असं सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे माणसांनी जगायला पाहिजे. अशा प्रकारचा हा व्यवहार जगभर सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येईल. पण हळूहळू विज्ञानाच्या प्रगतीतून, बुद्धीच्या प्रतिभेच्या प्रगतीतून ज्यावेळी माणसाने एक वेगळं विश्व उभं केलं, एक वेगळं जग उभं केलं आणि त्याला स्वतःबद्दल कुठेतरी आत्मविश्वास येऊ लागला, आपलं स्वतःचं अस्तित्व तो ज्यावेळी तपासू लागला, आत्मपरीक्षण करू लागला, त्यावेळी असं लक्षात येऊ लागलं त्याला की हे जे आपल्यावर नियंत्रण आहे हे चुकीचं आहे. ही माझी माणुसकी धोक्यात आणते, माझं अस्तित्व धोक्यात आणतं. माणूस आणि माणसात कसल्याच प्रकारचा भेद नाही. हा भेद धर्मग्रंथांनी निर्माण केलेला आहे, वर्णव्यवस्थेने निर्माण केलेला आहे, जाती व्यवस्थेने निर्माण केलेला आहे. आणि म्हणून हा भेद तो नाकारू लागला. कुणाचा काय धर्म आहे हे त्याचं सार्वजनिक प्रदर्शन असू नये, कुठल्याही धर्माच्या कर्मकांडाचं सार्वजनिक प्रदर्शन असू नये. एका डॉक्टरनी फार चांगलं वाक्य वापरलेलं आहे, धर्म म्हणजे ही माणसाची अंतर्वस्त्र असतात. ज्या विभागाशी आपण संबंधित आहात त्या MSEB मधच्या ऑफिसमध्ये देखील गणपती बसवला जातो, 10 दिवस उत्सव केले जातात आणि सर्व कर्मचारी संघटना हे निमूटपणे पाहत असतात. जवळपास प्रत्येक ठिकाणी हे दृश्य आपल्याला दिसतं. याच्या विरोधात प्रखर अशी भूमिका आपण घेत नाही, हे दुर्दैव आहे. आणि त्यामुळं जिथं आपण आहोत तिथं आपण वैयक्तिकरित्या जरी एवढं बंधन पाळलं की मी माझ्या जातीचा, धर्माचा कुठलंही सार्वजनिक प्रदर्शन करणार नाही, त्या सार्वजनिक प्रदर्शनात मी सक्रिय भाग घेणार नाही, तरी देखील फार काही आपण प्राप्त करू शकू असं मला वाटतं. या देशाचं दुर्दैव असं आहे की या देशाची मानसिकता कशी आहे. मी नेहमी म्हणत असतो की दलिताकडे उपेक्षेने, मुसलमानाकडे संशयाने आणि स्त्रीकडे भोगाने
आणि आदिवासीकडे मूर्ख म्हणून पाहणारी ही मानसिकता आहे. प्रसिद्ध विचारवंत डॉक्टर सुरेश खैरनार यांनी आपले विचार व्यक्त केले. या देशाच्या संविधानाची निर्मिती धर्मनिरपेक्ष करण्यामागचा एकमेव उद्देश जगाच्या पाठीवरती भारता इतका बहुआयामी, बहुसांस्कृतिक, बहुजातीय देश जगाच्या पाठीवर कुठेही नाहीये. म्हटलं तर एकीकडे हा अभिमानाचा विषय आहे आणि एकीकडे दुःखाची पण गोष्ट यासाठी की लहान लहान गोष्टींना घेऊन ज्या तऱ्हेच्या चळवळी या देशामध्ये केल्या जातात त्या वाढतात, त्यांना चांगल्यापैकी नर्चर केलं जातं, त्यांच्यावरती पक्ष उभे राहतात, ते पक्ष कधीतरी सत्तेच्या वरती येण्यापर्यंत त्यांची मजल जाते. हेही दुर्दैव आहे. 100 वर्षांचा जर कालखंड घेतला या देशामध्ये तर अशा संघटना उदयाला आलेल्या आहेत ज्या दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत. या देशाच्या एकात्मतेला आणि पुन्हा देशप्रेमाचं नाव घेऊन, राष्ट्रप्रेमाचा होल अँड सोल ठेका घेऊन राष्ट्रभक्त कोण आहे त्याची सर्टिफिकेट तेच देतील असा आविर्भाव ठेवून देखील या देशाच्या द्रोहाचंच काम त्या संघटनांकडनं कसं होतं याची मी थोडीशी काही ठळक उदाहरणं तुमच्या पुढे देणार आहे. 1 जून 2006 नागपूर तथाकथित फिदाईन हमला, मालेगावचे दोन्ही बॉम्बस्फोट, 24 ऑक्टोबर 1989 भागलपूरला, 46 नंतर या देशातली सगळ्यात भीषण दंगल म्हणून नोंद झालेली आहे. गुजरात हा नंतरचा इतिहास आहे. 2000 लोक गाजर मुळ्यासारखे कापले गेलेले, एक्सक्लुझिव्हली मुसलमान. 300च्या वर गावं नष्ट झालेली आहेत. देवदत्त दाभोळकर व्हाईस चान्सलर असताना पुणे विद्यापीठामध्ये एकदा स्टाफ सोबत माझं वार्तालापाचा कार्यक्रम ठेवला होता भागलपूर दंगलीमुळे. त्या वार्तालापाच्या कार्यक्रमात एक बाई होती, 3 वेळा माझ्या चर्चेमध्ये ती म्हणत होती रजाकार रजाकार रजाकार. मी बाईंना म्हणालो की रजाकारांचा हिशोब मी तुमच्याशी अजिबात करणार नाही. तुम्ही म्हणता तितके जालिम रजाकार होते असंच मी मान्य करतो. आता पुण्याच्या नानापेठेमध्ये रजाकाराचा बदला घेण्यासाठी कुठल्या मुसलमानाची कत्तल केली म्हणजे हिशोब पूर्ण होईल बाई? नाही नाही, मला असं नाही म्हणायचं खैरनार साहेब, पण इतिहासामधले हे जे जे काही कोळसे आहेत, औरंगजेबाचे असोत, आमच्या असगर अली इंजिनियर माझे कलिग आहेत, खूप इतिहासाची दुरुस्तीचा तेही प्रयत्न करतात. ज्या बुद्धिजमचा या देशातून निपात झालेला आहे, हा इतिहासाची दुरुस्ती कोण करणार आहे? बाबासाहेबांनी आता 1956 पासून थोडीशी कुठं ऊर्जितावस्था दिलेली या धर्माला. या देशात जन्माला आलेला धर्म या देशात मायक्रोस्कोप लावून शोधावा लागत होता. कुठेतरी तिकडे लद्दाखकडे आणि कुठे कुठे त्या हिमालयाच्या कुशीमध्ये कुठेतरी ते बसलेले होते. बाबासाहेबांच्यामुळे आज थोडेसे नवबौद्ध म्हणून कुठं नाव घेतलं जात आहे. हाच या देशातून निघालेला धर्म कसा पुसला गेला? कुठले तरी मंदिर आणतात, कुठले तरी काहीतरी एखादी घोषणा आणतात, कुठली तरी गाय आणतात, आस्था का सवाल आणतात, आणि काहीतरी अशा मुद्द्यांवरनं या देशाचा 25-30 वर्षांपासून जो खेळ खंडोबा मांडण्याचा कार्यक्रम चाललाय, आपण पण त्याच्यामधले मूक प्रेक्षक आहोत. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिदीत काहीतरी होणार होतं आणि 1 डिसेंबर की 31 नोव्हेंबरला मुंबईमध्ये या राज्यातल्या सगळ्या कामगार संघटनांची एक बैठक नेत्यांची सुरू होती. मला बोलायला सांगण्यात आलं, असगर अली इंजिनियर अध्यक्ष होते. मी म्हणालो मी भागलपूर वगैरे काही बोलणार नाही, मला फक्त तुम्हाला एकच जाब विचारायचा आहे, हे दिवस तुमच्या वाट्याला का आलेत? लाल बावटा या सगळ्या झेंड्यांच्या खाली तुम्ही आज 50 वर्षांच्या वर तुमचं आयुष्य कामगारांच्या लढ्यांसाठी गेलेलं आहे. तुमच्या कोणाही निष्ठेबद्दल कोणीही शंका घेणार नाहीये, पण तुमचं आयुष्याचा बहुसंख्य केवळ कामगारांचे बोनस, पगारवाढ, अमुक तमुक या गोष्टींमध्ये गेला. कामगारांचं पॉलिटिकल एज्युकेशन, फिलॉसॉफिकल एज्युकेशन तुम्ही करण्यामध्ये तुमचा जो काही चूक झालेली आहे, आज हा दिवस तुमच्या वाट्याला आलेला आहे. तुमचा तो लाल बावट्याचा कामगार आज मंदिर वही बनाएंगे साठी कपाळावरती फीत बांधून गेलेला आहे तिकडे. मी भागलपूरहून येताना रस्त्याने पाहतोय रेल्वेचे कामगार खडी टाकणारे त्या रुळावरती त्या रेल्वेमधून जाणाऱ्या कार सेवकांना कामयाब हो के आना अशा घोषणा देत आहेत, फुकटमध्ये चहा पाजत आहेत, खिचडी खाऊ घालत आहेत, जागोजागी त्यांना रेल्वे स्टेशनवरती त्यांचं स्वागत करत आहेत. या देशामध्ये महात्मा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहाच्या नंतर, स्वातंत्र्य चळवळीच्या काळाच्या नंतर मला वाईट वाटतंय, बाबरी मशिदीचं आंदोलन हे देशातलं अलीकडच्या इतिहासातलं पहिलं आंदोलन आहे ज्याने संपूर्ण देश ढवळून निघालेला आहे. अमरावती विद्यापीठामध्ये मी 2 महिन्यापूर्वी UGCच्या रिफ्रेशर कोर्समध्ये रिसोर्स पर्सन म्हणून बोलवला गेलो होतो.
मी 2 तास तिथे कंठशोष करून हे सगळं मांडलं. एक शब्दही कोणी बोलला नाही. मला म्हणाले, सर आमचं पोट नाही भरलं, आम्हाला पुन्हा 1 दिवस तुमचा वेगळा पाहिजे. मी त्यांना म्हणालो की धर्मनिरपेक्षता, सांप्रदायिकता वगैरे झालेलं आहे, आता आपण लिंगभेद, वर्ण आणि हे सगळे विषय घेऊया, जात वगैरे. नाही सर, आम्हाला तोच विषय पाहिजे. अरे म्हटलं, मग त्या दिवशी तुम्ही मला काहीच बोलला नाहीत, मुकाट्याने जाऊ दिलं. नाही सर, त्या दिवशी 2-3 मुसलमान प्राध्यापक होते म्हणून आम्ही बोललो नाही. आज मैदान साफ आहे. त्या 100-125 प्राध्यापकांमधले मी खात्रीने सांगतो की एकही संघाच्या शाखेत गेला नसेल, पण त्या लोकांनी त्या दिवशी मला ज्या पद्धतीने घेरला हाच शब्द वापरेन मी, आणि 2 तास त्यांनी मला त्यांचं जे काही मुसलमानबद्दलचं गरळ होतं ते सगळं ओकलं, सगळं सांगितलं. आणि अचलपूर दंगल, दिग्रस दंगल, अमुक तमुक, अपघाताने या सगळ्या दंगलींची चौकशी मीच केलेली आहे. एक नव्हे तर 2-2दा केलेली आहे. संपूर्ण भागलपूरच्या दंगलीमध्ये मंडल कॅटेगरीच्या जातींनी पूर्णपणे दंगलीमध्ये हात धुवून घेतलेला आहे. म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता कुठल्याही दंगलीच्या चौकशी करून त्यांना शिक्षा देण्याची मागणी करत नाही, कारण की आपलेच हात काय आपण करणार आहोत. देशप्रेमाचा होल अँड सोल ठेका घेतलेली मंडळी, भारतीय घटना आम्हाला मान्य नाही असं प्रज्ञासिंग ठाकूर, दयानंद पांडे, कर्नल पुरोहित, इंद्रेश कुमार आणि हा आत्ता जो पकडला गेलेला आसिमानंद, आम्हाला तिरंगा झेंडा मान्य नाही. लाल चौकामध्ये तिरंगा यात्रा काढतायत, तिरंगा झेंडा नाकारलेला आहे. भगवा झेंडा या देशाचा झेंडा होईल हे त्यांनी आपल्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे. या देशाची घटना बदलू, झेंडा बदलू, आणि इस्रायलला एक्साईल गव्हर्नमेंटची परवानगी मागितलेली आहे की इस्रायलने आम्हाला एक्साईल गव्हर्नमेंट देण्याची परवानगी द्यावी म्हणून अर्ज केलेला आहे. नेपाळचे राजे जे काढले गेले प्रचंडच्या आगमनानंतर, त्या राजांना पण विनंती केली आम्हाला पैसे द्या म्हणून, भारतामध्ये घातपाती कारवाया करायच्या आहेत म्हणून. सामनाचे रकाने कसे कसे येत होते, करकरेला दगडांनी ठेचून मारा, करकरेच्या परिवाराचं जिना हराम करा. 26 नोव्हेंबरचा अंक आहे माझ्याजवळ सामनाचा, पूर्णपणे गरज ओकणारे अंक आहेत करकरेंच्या बद्दलचे. आणि या साध्वीबद्दल प्रेम आणणारे, साध्वीबद्दल कळकळ आणणारे, साध्वीच्या तब्येतीबद्दल अश्रू ढाळणारे ते सगळे अंक, ही सगळी कागदपत्रे आमची 1,500-2,000 पेजेसची पेंग्विन इंडिया आता हे पुस्तक काढतंय माझं. हे आम्ही कंठशोष करून सांगतोय की या देशामध्ये आतंकवादाचा, सांप्रदायिकतेचा प्रश्न तुम्ही जर बॅलन्स पद्धतीने हाताळला तरच या देशाच्या या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी निकाल लागणार आहे. अन्यथा तुम्ही एका विशिष्ट समाजाला जर तारेवर धरलं तर या देशाच्या सुरक्षेसोबतही खेळ होणार आहे आणि धर्मनिरपेक्षतेचे धिंडवडे निघणार आहेत. भागलपूरचे, गुजरातचे, मालेगावचे, जागोजागचे मुसलमान कापून कुठल्या तोंडाने काश्मीरबद्दल आपण बोलणार, कुठला नैतिक अधिकार आहे आपल्याला. त्यामुळे काश्मीरच्या बाबतीत जर ज्या ज्या लोकांना कड येत असतो, खूप राष्ट्रप्रेमाचा कड येतो, तिरंग्या यात्रा काढतात, काय काय नाटकं करतात, असं आयसोलेशनमध्ये यात्रा काढून अशा पद्धतीची नाटकं करून देश एक होत नसतो. देश एक होण्यासाठी साने गुरुजींच्या भाषेमध्ये जर माझ्या पायाच्या अंगठ्याला जर काटा बोसला तर माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. या देशामध्ये मालेगावला जर एखाद्या मुसलमानाला काही दगाफटका झाला, भागलपूरच्या मुसलमानाला काही झालं, गुजरातमध्ये काही झालं, काश्मीरमध्ये काही झालं, तर लातूरच्याही सर्वसामान्य माणसाला तेवढंच दुःख झालं पाहिजे. ही संवेदना जोपर्यंत तुमच्या आमच्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत धर्मनिरपेक्षतेची आपण काही फार रक्षा करू शकणार नाही आणि राष्ट्रीय एकात्मतेची ही गोष्ट मला वाटतं आपण कधीच सोडवू शकणार नाही. प्रसिद्ध साहित्यिक व राज्यसभा खासदार डॉक्टर जनार्दन वाघमारे यांनी याच विषयावर आपले मौलिक विचार व्यक्त केले. मार्क्स सांगत गेला की कामगारांचा खरा शत्रू म्हणजे भांडवलदार, आणि बाबासाहेब आपल्याला सांगून गेले की कामगाराचे खरी शत्रू म्हणजे या ठिकाणची ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही. तर बाबासाहेबांचं विश्लेषण भारताच्या परिस्थितीला धरून होतं. परिस्थिती अवघड बनत चाललेली आहे. सेक्युलरिझमचं विश्लेषण ज्या पद्धतीनं करायचंय त्या पद्धतीनं जरूर आपण करावं. सेक्युलरिझमची एक परंपरा आपल्या देशात देखील होती, विशेषतः बौद्धकालीन समाजामध्ये, की धर्माला आज देखील स्थान आहे आपल्या आयुष्यात, समाजात. पण आपण सातत्यानं या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की धर्म ही आमच्या वैयक्तिक जीवनातली बाब आहे, तिचं प्रदर्शन करण्याचं काही कारण नाही आहे.
आणि तिच्याविषयी अगदी अभिनिवेश बाळगून प्रश्न निर्माण करण्याचं काही कारण नाहीये. आणि ज्या सेक्युलरिझमचा आधार घेऊन बाबासाहेबांनी ही घटना लिहिली, त्याच घटनेने सगळ्यांना स्वातंत्र्य दिलंय धर्माचं. सेक्युलरिझम म्हणजे धर्माच्या विरोधातलं वागणं नाहीये. जे नास्तिक आहेत ते सेक्युलर आहेत असे आपली कॉन्स्टिट्यूशन मानत नाही. की धर्म आहे ती श्रद्धेची बाब आहे. कुठल्या तरी एका विचारावर तुम्ही निष्ठा ठेवता आणि त्याला धर्म मानता, ठीक आहे, तुम्ही ते करा. खरं तर ज्यांनी कॉन्स्टिट्यूशन निर्माण केली, ज्याला फादर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो आपण, त्याचं ड्राफ्टिंग आणि सगळी जबाबदारी बाबासाहेबांनी स्वीकारली. पण ही जी मंडळी होती, या सगळ्यांच्या समोर हे चित्र होतं की धर्माच्या नावावरच देशाचं विभाजन झालं. द्विराष्ट्र सिद्धांत आपल्या समोर आणला.